नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय एक्सपेंडिचर टॅक्सच्या निमित्तानं 1 फेब्रुवारी 2022 रोजी येणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काय असेल, त्या पेटाऱ्यातनं काय बाहेर येईल याची चर्चा गेले काही दिवस आपल्याकडे निदान प्रसारमाध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती रंगते आणि त्याच्यामधला एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे एक्सपेंडिचर टॅक्सचं आगमन हा आहे. खरं सांगायचं म्हणजे अशा पद्धतीचा टॅक्स लावावा ही मागणी गेली अनेक वर्ष आपल्या देशामध्ये या ना त्या स्वरूपामध्ये या ना त्या प्रमाणामध्ये होते आहे. आज मितीला तरी तशा पद्धतीचा टॅक्स आपल्या देशामध्ये नसला तरीसुद्धा जगामध्ये काही देशांमध्ये आहे. पण आपल्या देशामध्ये ज्या वेळेला आत्ता अलीकडच्या काही दिवसांमध्ये एक्सपेंडिचर टॅक्सची चर्चा होती आहे, त्याची जी चर्चा आहे त्याचा सूर नूर हा असा आहे की आज मितीला तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या बाबतीत जो एक आपल्या वैयक्तिक उत्पन्नावरती असलेला कर आहे, ज्याला आपण वैयक्तिक आयकर किंवा पर्सनल इन्कम टॅक्स असं म्हणतो, ज्याची सुरुवात 1856 पासून झालेली आहे, तो टॅक्स पूर्णपणाने बाजूला करून त्याच्या ऐवजी एक्सपेंडिचर टॅक्स बनवावा किंवा बसवावा अशा पद्धतीची ती चर्चा आहे. खरं सांगायचं म्हणजे अशा आशयाची मागणी एकंदरीतच आपल्या देशामध्ये अर्थक्रांती आणि त्याचे उद्गात्या मंडळीनं गेली अनेक वर्ष लावून धरलेली आहे. विशेषतः त्यांची दुसरी मागणी की जे मोठ्या रकमेच्या नोटा ज्याला रद्द व्हाव्यात, ज्याला आपण डिमॉनिटायझेशन म्हणतो, अशा पद्धतीचं जेव्हा डिमॉनिटायझेशन झालं त्याच्यानंतर आता एक्सपेंडिचर टॅक्सची सुरुवात व्हावी आणि पर्सनल इन्कम टॅक्स रद्द व्हावा अशा पद्धतीचा विचार म्हणून मांडला गेला. मधली अनेक वर्ष त्याच्याबद्दल फारशी चर्चा झाली नव्हती, पण आता मात्र या वेळेला गेले काही दिवसांमध्ये ही चर्चा होते. हा व्हिडिओ करत असताना किंवा बाजार गप्पांचा हा भाग ऐकत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज मितीला म्हणजे 16 जानेवारी 2022 मध्ये जी आत्ता करतोय ही चर्चा आहे, कारण अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2022ला येणार आहे. जोपर्यंत अर्थसंकल्पामध्ये याची अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत तो आपल्या देशात आला अशी व्याख्या किंवा चर्चा आपल्याला करता येणार नाही. त्यामुळेला आत्ता ही आहे ही संभाव्य आगमनाची चर्चा असं आहे आणि त्याला कारण म्हणजे आपल्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची एक मुलाखत असं सांगितलं जातं. एक गोष्ट आपण इथे लक्षात घेऊया, मला कोणावरही दोषारोप करायचे नाही आहेत, परंतु असे गेल्या अनेक वर्षांच्या चर्चेच्या इतिहासामध्ये अनेक मुद्दे असे आहेत की ज्याची चर्चा अशा पद्धतीच्या मुलाखतींमध्ये, अशा पद्धतीच्या मागणीमध्ये, अगदी अर्थसंकल्पपूर्व आढाव्यामध्ये सुद्धा झाली, परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी आपल्या देशात झाली नाही. काही गोष्टींचा तर अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सुद्धा समावेश झाला नाही. उदाहरणार्थ युनिव्हर्सल बेसिक इन्कम ही संकल्पना अरुण जेटली आपल्या देशाचे अर्थमंत्री असताना त्यावेळेच्या अर्थसंकल्पपूर्व आढाव्यात म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हेवरती युनिव्हर्सल बेसिक इन्कम या संकल्पनेवरती एक स्वतंत्र चॅप्टर किंवा प्रकरण आहे आणि त्यामुळे अनेकांची अपेक्षा अशी होती की अगदी त्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जरी नाही तरी नंतरच्या अर्थसंकल्पात टप्प्याटप्प्यानं का होईना युनिव्हर्सल बेसिक इन्कमची अंमलबजावणी आपल्या देशामध्ये होईल. अशा पद्धतीची कुठचीही अंमलबजावणी पूर्णपणाने किंवा टप्प्याटप्प्यानं या वर्षीपर्यंत तरी आपल्या देशात झालेली नाही. त्यामुळे चर्चेत असतात त्या प्रत्येकच गोष्टी बजेटमध्ये होतात किंवा अर्थसंकल्पात आहेत म्हणून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होते असं नसतं. आत्ता जरी आपण असं म्हणत असलो की जानेवारी महिना अखेर LICच्या IPOचे पेपर्स केंद्र सरकार सेबीकडे फाईल करेल, तरी लक्षात घ्यावं लागतं की LICची चर्चा, आपल्या विक्रीची चर्चा, IPOची चर्चा आपल्या देशामध्ये आधीसुद्धा झाली आहे. अगदी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्येही होती. त्या वर्षभरात काही झालं नाही. मग 1 फेब्रुवारी 2021च्या अर्थसंकल्पात पुन्हा त्याची नव्याने चर्चा झाली आणि घोषणा झाली आणि मग त्याच्यानंतर कार्यवाहीला सुरुवात झाली. एअर इंडियाचं निर्गुंतवणुकीकरण किंवा विक्री हा असेच अनेक वर्ष घोंगडं भिजत पडलेला आपल्याकडचा विषय होता. तो आत्ता मार्गी लागला असं म्हणावं लागेल. टाटानं सगळे पैसे दिलेले असले तरी केंद्र सरकारनं मात्र 31 डिसेंबर 2021 पर्यंत एअर इंडियाचा ताबा प्रत्यक्षपणाने टाटा सन्सकडे देऊ किंवा टाटा समूहाकडे देऊ या मागणीची पूर्तता या घोषणेची किंवा करारमदारीच्या आरटीची पूर्तता केलेली नाही. हे सांगण्याचं कारण इतकंच आहे, कोणावरही पुन्हा सांगतो दोषारोप नाही,
पण ज्याची चर्चा होते किंवा अगदी अर्थसंकल्पात घोषणा होते त्याची अंमलबजावणी त्या वेगानं होतेच असं नाही, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. मुळामध्येच एक्सपेंडिचर टॅक्स ही संकल्पना काय आहे हे थोडक्यात समजून घेतलं पाहिजे. आता सरकार प्रत्यक्षात ती अंमलात आणणार का, अंमलात आणणार असेल तर ती कशा पद्धतीने आणणार, ती किती तारखेपासून आणणार, कोणकोणत्या क्षेत्रापासून आणणार, याच्याविषयी अनेक प्रवाद असू शकतात. आणि आज मी तिला उगाचच त्याच्याविषयी शब्द घालवणं म्हणजे आकाशात पतंग उडवण्यासारखं आहे. अगदी संक्रांतीचा सणाचे दिवस सुरू असले तरीसुद्धा इतकी पतंगबाजी करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण आज मी तिला आपल्या देशात एक्सपेंडिचर टॅक्सच्या माध्यमातून किंवा निमित्तानं जी चर्चा सुरू आहे त्याला दोन पदर आहेत. केवळ एक्सपेंडिचर टॅक्स आणणं इतकीच संकल्पना नाही आहे, तर आत्ता सुरू असलेला वैयक्तिक आयकर रद्द करून त्याच्याऐवजी, त्याच्या जागी असं मी म्हणत नाही आहे, त्याच्याऐवजी अशा पद्धतीचा एक्सपेंडिचर टॅक्स किंवा खर्चावरचा कर आणण्याचं गणित आहे. त्याच्याऐवजी मी अशासाठी म्हटलं नाही की आपल्याकडे जसा पर्सनल इन्कम टॅक्स आहे तसा आपल्याकडे कॉर्पोरेट टॅक्सही आहे. मग जर ग्राहक म्हणून त्या बाजारामध्ये कंपनीही असेल तर मग कॉर्पोरेट इन्कम टॅक्सही रद्द होणार का फक्त पर्सनल इन्कम टॅक्स रद्द होणार, याचा विचार केला पाहिजे. मुळामध्ये दरा पेन्शनसारखे नामवंत अर्थतज्ञ जवळजवळ 1980च्या दशकापासून पर्सनल इन्कम टॅक्स रद्द झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी लावून धरत आहेत. कारण मधली अनेक वर्ष गमतीने असं म्हटलं जायचं की ज्या काही वैयक्तिक आयकरापोटी रक्कम गोळा होते अशा गोळा झालेल्या कराच्या रकमेपेक्षा सुद्धा ती रक्कम गोळा करण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवरती होणाऱ्या खर्चाचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणून तो रद्द व्हावा असं गणित त्यावेळेला मांडलं जायचं. गेल्या अनेक वर्षांमध्ये आज या परिस्थितीमध्ये आमूलाग्र पद्धतीनं बदल झालेला आहे. आज अगदी GSTला दरमहा आपण काही 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम सातत्यानं गेले काही महिने मिळवत असलो तरीसुद्धा आज मी तिला वैयक्तिक आयकर म्हणजे पर्सनल इन्कम टॅक्स ही केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा एक अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे. आणि त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीत, विशेषतः करोनानंतरच्या संकटाच्या परिस्थितीत आणि त्यातही यंदा निर्गुंतवणुकीकरणाचं उद्दिष्ट डिसइन्व्हेस्टमेंट टार्गेट हे पूर्ण झालेलं नसताना खरोखरच घाईघाईनं केंद्र सरकार असं दुपटी भरोशाची गाय पर्सनल इन्कम टॅक्स रद्द करण्यातनं गमवेल का, याच्याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण कोणताही व्यावहारिक मनुष्य त्याला सोन्याचं अंड देणारी कोंबडी इतक्या सहजासहजी मारून टाकेल हे चर्चेच्या निकषांवरती उतरलं तरी वास्तवतेच्या आणि व्यवहार्यतेच्या निकषांवरती उतरतंच असं नाही. आणि इतकी व्यवहार्यता केंद्र सरकार खुंटीला टांगून ठेवेल अशी आजमितीची परिस्थिती नाही. टप्प्याटप्प्यानं त्याचं प्रमाण कमी करत जात किंवा अशा पद्धतीच्या एक्सपेंडिचर टॅक्सचं प्रमाण वाढवत जात त्याची अंमलबजावणी होणं हे जास्त संयुक्तिक निदान आज मी तिला तरी वाटतं. आता राजकीय चमकोगिरी करायची म्हणून असेल किंवा आम्हीच अत्यंत वेगानं आर्थिक सुधारणा राबवतो असं असेल किंवा आत्ताच परिस्थिती आहे की नाहीतरी परिस्थिती वाईटच आहे तेव्हा आमूलाग्र जुने जाऊ द्या मरणा लागून जाळूनी किंवा पुरुनी टाका अशा पद्धतीनं एकदम आक्रमक अशा आर्थिक सुधारणा करायच्या अशा पद्धतीची विचारसरणी जर प्रभावी ठरली तर अशाही परिस्थितीमध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रद्द होत जरूर त्याच्याऐवजी एक्सपेंडिचर टॅक्स लागू लागतो. एक्सपेंडिचर टॅक्सची संकल्पना अशी आहे की मुळामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की 1990च्या दशकामध्ये सुरुवातीला ज्या वेळेला आपल्याकडे HD देवेगौडा आणि इंदरकुमार गुजराल यांचं सरकार होतं आणि नंतरच्या काळात अटलजींचं सरकार होतं, या 3 सलग सरकारांच्या काळामध्ये वैयक्तिक आयकरामध्ये समावेश होणाऱ्या लोकांचं प्रमाण, दर्जा हा वाढता राहील, सुधारता राहील याचा विचार केला गेला. आणि त्यामुळे मग 1/3, 1/4, 1/6 सारख्या संकल्पना आणि त्या लागू असलेल्या शहरांची संख्या आणि व्याप्ती हा वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेला. आणि त्यातून या ना त्या मार्गानं विशेषतः डिमॉनिटायझेशनच्या काळामध्ये सुद्धा आपण ज्या पद्धतीची पावलं उचलली त्यामुळे अशा पद्धतीनं आयकर प्रत्यक्षात देणारे आणि त्यानुसार आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणाऱ्या माणसांच्या संख्येचं प्रमाण हे वाढतं राहिलेलं आहे. अशा वेळेला आज ही संख्या पूर्णपणानं बाजूला टाकत सरकार पूर्णपणाने एक्सपेंडिचर टॅक्समध्ये जाईल अशी परिस्थिती नाही. मात्र एक शक्यता नाकारता येत नाही
की अगदी अलीकडच्या काही महिन्यांमध्ये तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदारांना नवीन सुधारित इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरती आपली टॅक्स रिटर्न्स भरताना ज्या काही अडचणी आल्या त्याचा विचार करता न रहेगा बास न बचेगी बसुरी असं म्हणत जर इन्कम टॅक्स रद्द करून त्याच्याऐवजी एक्सपेंडिचर टॅक्स आणता आला तर तो सुधारू शकतो. परंतु गेल्या अनेक वर्षांच्या सामूहिक, सामुदायिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर ज्या वेळेला वैयक्तिक आयकरातल्या करदात्यांचं प्रमाण वाढतंय, अशा वेळेला ज्या वेळेला त्याचे फायदे घेण्याची परिस्थिती आता घेण्याच्या परिस्थितीत केंद्र सरकार आहे, अशा वेळेला हा कर रद्द होत त्याच्या जागी नव्यानं एक्सपेंडिचर टॅक्स येईल अशी शक्यता मला स्वतःला वाटत नाही. त्याऐवजी जसं GST टप्प्याटप्प्यानं येत गेला, जसं सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस टॅक्स 1992 साली सुरू होताना फक्त मोजून 3 सेवांवरती होता आणि नंतरच्या काळामध्ये सेवा कराचा दराचं प्रमाणही वाढलं आणि सेवा कर लागू असलेल्या सेवांची संख्याही वाढली. अशाही पद्धतीनं एक्सपेंडिचर टॅक्सची मागणी होते का याचं किंवा अंमलबजावणी होते का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबरीनं जर अगदी ढोबळ चर्चा करायची झाली तर GSTची अंमलबजावणी आपल्या देशात सुरू झाल्यानंतर या ना त्या स्वरूपामध्ये एक्सपेंडिचर टॅक्स आलेला आहे. कारण उत्पन्न असो वा नसो या ना त्या स्वरूपामध्ये केंद्र सरकारला कराच्या रूपाने आपण उत्पन्न देणं हे महत्त्वाचं वाटत असलं तरीसुद्धा इतकं एकरकमी इन्कम टॅक्स मिळणारं प्रमाण सोडून देऊन सरकार घाईघाईनं सध्याच्या विपरीत परिस्थितीमध्ये एक्सपेंडिचर टॅक्सकडे जाईल अशी शक्यता मला स्वतःला तरी वाटत नाही. इथे गणित एक लक्षात घेण्याजोग आहे की दर महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला आपल्या सरकारला पर्सनल इन्कम टॅक्स पोटी रक्कम मिळत जाते. यातनं आपलं वित्तीय तुटीचं प्रमाण आटोक्यात ठेवणं केंद्र सरकारला सहज शक्य होतं. कारण शेवटी सरकारची वित्तीय तूट कमी राहणं हे अनेक गोष्टींनी महत्त्वाचं असतं. अगदी एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर जितकं वित्तीय तूट कमी किंवा जितका डेली ॲव्हरेज डेफिसिट कमी तितकं केंद्र सरकारची क्रेडिट रेटिंग किंवा पतमापन हे वरच्या पातळीवर असतं. जितकं पतमापन वरच्या पातळीवरती असतं तितकं कमी दरानं केंद्र सरकारला आपल्याला बाजारातनं पैसे उभे करणं शक्य होतं. जितके कमी व्याजदर तितका पैसे उभे करण्याचा खर्च कमी, म्हणून उत्पादन खर्च कमी, म्हणून मालाची किंमत कमी, म्हणून महागाईचं प्रमाण कमी, म्हणून मागणी वाढते, म्हणून करापासूनचं उत्पन्न जास्त, अशी संपूर्ण साखळी याच्या मागे असते. साहजिकच दर महिन्यात एकदा जमा होणाऱ्या पर्सनल इन्कम टॅक्सपेक्षा सुद्धा वरचेवर जमा होणारा एक्सपेंडिचर टॅक्स सरकारला या दृष्टीनं उपयोगी पडेल हे अत्यंत उघड आहे. पण मी म्हटलं तसं या संकल्पनेची वेळ किंवा मुहूर्त अगदी 1 फेब्रुवारी 2022ला साधला जाईल अशी शक्यता मला स्वतःला तरी कमी वाटते. हे मुद्दे आपल्यासारख्या जाणकारांच्या समोर आणायचे म्हणूनच आजचा बाजार गप्पांचा विषय एक्सपेंडिचर टॅक्स. मनपूर्वक धन्यवाद.